नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. एक अशी छोटीशी गोष्ट मी मांडणार आहे. म्हणजे माझ्या कानावर आलं की एक महिला होत्या, त्यांना घरगुती काही अडचणी किंवा काही प्रसंग, संकट, त्या कोणाला तरी उपाय विचारायला गेल्या. तर त्यांनी त्यांच्या अमुक इतर ठिकाणी जाऊन कुलदेवीला साडी चोळी करा, कुलदेवीसाठी चांदीचे डोळे किंवा पाय अर्पण करा, असं बरंच काही काही त्यांना सांगण्यात आलं. जेव्हा मी बघितलं, त्या महिलेची अवस्था अशी होती की घरी खायला सुद्धा अन्न नाही हो. मग विचार करा, त्या महिलेनं त्या कुलदेवापर्यंत जायचं कसं, ती साडी चोळी घ्यायची कशी. पण ह्या सगळ्यातनं एक लक्षात येतं की कुलदेवता म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडाची आई, जी आई आपल्याला जन्माला घालते, ती आई आपल्याला असं म्हणेल का हो की तू मला अमुक साडी दे, तू अमुक मला दागिना दे, तरच मी तुझ्यावरती प्रसन्न होईल. थोडं चुकीचं वाटतंय ना. माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मला खूप असं कसतरी वाटलं. म्हणजे ठीक आहे, आपण वर्षातून एकदा कुलदेवाला जावं, पूजा अर्चा करावी, यथाशक्ती दानही करावं, पण म्हणून आपले कुलदेव कुलदेवी असं आपल्याकडे कधी मागत नाही तो की साडी चोळी करा, पेहराव करा. तुम्ही त्यांच्या नावानं एक जोडपं जरी जेवायला घातलं तरी चालतंय, गोरगरिबांना दान दिलं तरी चालतंय. छोटी छोटी मुलं असतात बघा, ज्यांना खायला अन्न नाही, वस्त्र नाही, निवारा नाही, असं एखादं मूल दत्तक घ्या किंवा अनाथ आश्रमाला थोडंफार एखादा पैसा दान करा. पण कुलदेवापर्यंत जा, तिथं साडी चोळी करा, तिथं काही करा, हे कुठलं काय आलंय. म्हणजे हे केल्यावरती देवी आपल्याला संकटातनं मुक्त करणार आहे का? म्हणजे मला हे पटलं नाही, म्हणून मी इथं हा विचार मांडायला लागले. तुमच्या कुणाच्या सानिध्यात बघण्यात असं काही येत असेल तर पहा, तुम्ही पण विचार करा की आपण अडचणीत आहे, आपण खोल गर्तेत अडकलोय आणि आपल्याला कोणीतरी असं सांगतंय की तुम्ही कुलदेवाला जावा. तो कुलदेव किती 100-500 किलोमीटरवर असेल, तुम्ही तिथंपर्यंत प्रवास करून जा, त्यांना साडी चोळी अर्पण करा, त्यांना नैवेद्य अर्पण करा. भलेही तुम्हाला खायला घरात अन्न नाही, पण तुम्ही हे सगळं कसं करणार आहे? कृपया माझी कशी छोटीशी विनंती आहे. मी कुठल्याही देवाधर्माची आड नाही किंवा तुम्ही कुलदेवाचं काही करू नका असंही नाही. कुलदेव हे आपले असतात, आपल्या खानदानी परंपरेपासून ते आपल्यापर्यंत चालत आलेले असतात. कुलदेवांचं करणं हे भागच आहे. मी तर म्हणते, रोज कुलदेवाची पूजा अर्चा जप हे केलंच पाहिजे. पण संकट आलं म्हणून कुलदेव आपल्याला असं म्हणत नाही ना. मग अशा लोकांपर्यंत फक्त एक गोष्ट पोचवा की तुम्ही जप करा, मनापासून त्यांचा धावा करा. जर तुम्ही मनापासून आर्त हाक मारली ना, तर कुठलेही कुलदेव आपल्या बरोबर येतील, धावून येतील, आपल्याला संकटातनं वर काढतील. आपल्या स्वामींना आर्त हाक मारा, स्वामींची विनवणी करा की हे स्वामी आम्हाला यातून सोडवा. तुम्ही बाकी काही करू नका, तुम्ही सतत फक्त स्वामींचा जप करा. स्वामींचा जो षटशाक्षरी मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा जप करा. हेही तुम्हाला नाही जमलं तर फक्त स्वामी म्हणा. मी इतकंच म्हणेन. तुम्ही स्वयंपाक करत असाल, तुम्ही काही ऑफिसमध्ये काम करत असाल, तुमचं कोणतंही काम करत असाल, बिझनेस करत असाल, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण जेही काही कामं करतो, आपलं रोजचं जेही काही कार्य असतं, ते करत करत फक्त तुम्ही स्वामी म्हणा. आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तुमचं कितीही मोठं काम असू दे, तुमची कितीही मोठी अडचण असू दे, तुमच्यावर कितीही मोठं संकट आलेलं असू दे, तुम्हाला यातनं नक्कीच स्वामी तारून नेतील. शेवटी तारणहार आहेत ना ते. तुम्ही स्वामींचा तारक मंत्र जप करा. तुमच्या मनात एखादी इच्छित गोष्ट असेल, खूप छोटा उपाय आहे, तुम्ही हा करून पाहू शकताय. एक छोटासा उपाय सांगते. 21 दिवस किंवा 11 दिवस, फार फार तर 7 दिवस, अगदीच कुणाला वेळ आहे नाही, ऑफिस असतं, बिझनेस असतो, आपली कामं असतात, रोजचं दैनंदिन काम असतं, मुलं, संसार, घरी येणं जाणं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. आपला मानव जन्म म्हणजे खूप खडतर आहे.
खूप गोष्टी आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात फेस कराव्या लागत असतात. या सगळ्यातनं फक्त एक 7 दिवस हा उपाय करून पहा. तुम्हाला जर त्यातनं काही जाणवलं, काही अनुभव आला, तर ॲज युजल तुम्ही ठरवू शकता तुम्ही पुढे हे करायचं किंवा नाही करायचं. पहा, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:30 ते 5:30 ते 6 या वेळेत. काही अंघोळ करा, पूजा करा, असं मी काही म्हणत नाही. तुम्ही अंघोळही करू नका. तुम्ही फक्त उठा. तुम्ही जिथं असाल तिथं फक्त स्वामी समर्थांचा जप करा. करून पहा तुम्ही ही गोष्ट. 3:30 ते 5:30 या वेळेत स्वतः परमेश्वर सगळे धर्तीवर आलेले असतात असं म्हटलं जातं. तर त्यावेळी आपण हे करा.